नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत घरात आरसा कोणत्या दिशेला लावायचा असतो, आरसा घरात असेल तर कोणत्या दिशेला चुकूनही लावायचं नसतं, आरसा कोणत्या ठिकाणी लावल्यामुळे घरात सुख समृद्धी येते, तर घरात आरसा कोणत्या जागी लावल्यामुळे घरात दुःख व दारिद्र्य येतं. कारण वास्तुशास्त्रानुसार आरशाचे खूप जास्त महत्त्व आहे. घरामध्ये चुकीच्या दिशेला लावलेला आरसा आपल्याला दुर्भाग्य घेऊन येतं. तर चुकीच्या दिशेला आरसा तुम्ही लावलेला असेल तर आजच तो काढून शुभ दिशेला लावावा, या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, आपल्या जीवनात आरशाला केवळ सौंदर्य पाहण्याचे साधन नाही, तर वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आकर्षित करण्याचे माध्यम म्हणून आपण आरशाकडे पाहत असतो. आणि आरशाचे खूप महत्त्वसुद्धा आहे. आरसा योग्य ठिकाणी असल्यास सुख समृद्धी येते, तर चुकीच्या दिशेला लावल्यास मानसिक ताण आणि आर्थिक त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार आरसा ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित करतो. योग्य जागी असलेला आरसा घरातील नकारात्मकता बाहेर काढण्याचे काम करतो. वास्तुशास्त्रानुसार आरसा कोणत्या भिंतीला लावावा आणि कोणत्या भिंतीला लावू नये याविषयीची माहिती पाहूया. प्रथम, वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला आरसा लावल्यामुळे काय होते याविषयीची माहिती पाहूया. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा ही वरुण देवाची आणि शनिदेवाची मानली जाते. मात्र आरशाच्या बाबतीत या दिशेला काही मर्यादा आहेत. पश्चिम दिशेला आरसा लावल्यामुळे आपणास अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. प्रामुख्याने व्यक्तीच्या मानसिकतेवर आणि घराच्या ऊर्जेवर याचा प्रभाव खूप अधिक पडतो. पश्चिम दिशेला आरसा लावल्याने होणारे प्रमुख दोष आपण पाहूया. ऊर्जेचे संतुलन. वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व या दिशाकडून सकारात्मक ऊर्जा येते, तर दक्षिण आणि पश्चिम दिशांना जड वस्तू ठेवले जातात. पश्चिम भिंतीवर आरसा लावल्याने ती दिशा हलकी होते आणि ऊर्जेचे संतुलन बिघडू लागते. यामुळे घरातील सदस्यामध्ये विनाकारण अस्वस्थता वाढू लागते. पश्चिम दिशेला आरसा लावल्याने मनुष्याच्या इच्छाशक्तीमध्ये वाढ होते, पण कधीकधी ही वाढ अतिलोभामध्ये रूपांतरित होऊ शकते. व्यक्तीला कितीही मिळाले तरी समाधान मिळत नाही असे दिसून येते. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला लावलेला आरसा कौटुंबिक संबंधामध्ये दुरावा निर्माण करतो. घरातील लोकांमध्ये विचाराची भिन्नता येते आणि लहान लहान गोष्टीवरून वादविवाद घरात होऊ लागतात. पश्चिम दिशेला लावलेल्या आरशामुळे आपली विनाकारण बदनामी होऊ शकते. आपल्या मानसन्मानात कमतरता भासू लागते आणि आपणास मान सन्मान मिळत नाही आणि आपणास मान सन्मान कमी मिळू लागतो. तर या दिशेला आरसा चुकूनही लावू नका. यामुळे प्रगतीमध्ये अडथळेसुद्धा येतात. जर पश्चिम दिशेला लावलेल्या आरशात पूर्वेकडून येणारा प्रकाश परावर्तित होऊन बाहेर पडत असेल तर घराची प्रगती मंदावू शकते. यामुळे नवीन संधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा हातात आलेलं काम शेवटाच्या क्षणी बिघडू लागतं, म्हणजे हातातोंडाशी आलेला घास आपणास प्राप्त होत नाही. जर पश्चिम दिशेला आरसा तुम्ही पूर्वीच लावलेला आहे आणि तो आरसा आपण काढू शकत नसाल तर कोणते उपाय करावेत? जर तुम्ही घराची रचना करत असताना पश्चिम दिशेला आरसा बनवलेला आहे आणि तो आरसा तुम्ही काढू शकत नसाल तर काय उपाय करावे बघा. तो आरसा गोलाकार नसावा, तो चौकोनी किंवा आयताकृती असावा. आरशाला सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची फ्रेम लावावी. यामुळे पश्चिम दिशेचा दोष कमी होण्यास मदत होते. आरसा जमिनीला स्पर्श करणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तो नेहमी चमकता ठेवावा. त्यावर डाग, धूळ साचू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात आणि आपण त्या आरशात पाहिल्यावर आपल्यावर अडचणी येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण आणि नैऋत्य दिशेला आरसा चुकूनही लावू नका, कारण दक्षिण दिशा ही यमाची आणि पश्चिम दिशा ही शनीची मानली जाते आणि नैऋत्य दिशा ही राहूची मानली जाते. म्हणून या तिन्ही दिशेला चुकूनही आरसा लावू नका. घरात दक्षिण दिशेला
म्हणजे दक्षिण भिंतीला आरसा लावल्यामुळे काय होते बघा. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमराजाची मानली जाते आणि मंगळ ग्रहाचा या दिशेवर प्रभाव असतो. ही दिशा स्थिरतेची आणि जडत्वाची दिशा मानली जाते. दक्षिणेला आरसा लावणे हा वास्तुशास्त्रातील सर्वात मोठा दोष मानला जातो. दक्षिणेला आरसा लावल्यामुळे निर्माण होणारे दोष आणि त्याचे परिणाम लोकांवर कसे होतात याविषयीची माहिती पाहूया. आर्थिक नुकसान आणि कर्जबाजारीपणा. दक्षिण दिशा ही साठवणुकीची, स्थिरतेची मानली जाते. येथे आरसा लावल्यामुळे या दिशेची ऊर्जा परावर्तित होऊन बाहेर जाते. यामुळे घरात आलेला पैसा टिकत नाही, विनाकारण खर्च होतो, विनाकारण खर्च वाढतो आणि व्यक्ती कर्जाच्या जाळ्यात अडकू लागतो. आरोग्यावर गंभीर परिणाम. दक्षिणेला आरसा लावल्यास सदस्यामध्ये, विशेषतः घरातील मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम पडतात आणि सतत थकवा आणि अस्वस्थता जाणवू लागते. मानसिक तणाव आणि चिडचिडेपणा वाढू लागतो. ही यमाची दिशा असल्याने येथे आरसा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. यामुळे घरातील लोकांना सतत कसली तरी अनोळखी भीती वाटते. नोकरी किंवा व्यवसायात केलेले प्रयत्न अपयशी ठरतात आणि आपली प्रगती खुंटू लागते. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला लावलेल्या आरशामुळे घरात लहान मोठे अपघात होण्याची शक्यता असते, दुखापत होण्याची शक्यता असते. मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने रागाच्या भरात घेतलेले चुकीचे निर्णय नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात. दक्षिण दिशेला आरशाचा परिणाम कुटुंबातील. दक्षिण दिशेला लावलेल्या आरशामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये आपापसात अविश्वास आणि भांडणे वाढू लागतात. घरातील व्यक्तींना झोप जास्त येऊ लागते. जर हा आरसा बेडरूममध्ये दक्षिण दिशेला असेल तर रात्री शांत झोप लागत नाही आणि भयानक स्वप्ने पडू लागतात. मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्यांच्या वागण्यात उद्धटपणा दिसून येतो. जर काही कारणास्तव तुम्हाला तो आरसा तिथून हलवता येत नसेल तर दोष कमी करण्यासाठी आरसा वापरात नसेल तेव्हा तो नेहमी गडद रंगाच्या म्हणजे लाल किंवा मरून रंगाच्या कपड्याने झाकून ठेवावा. आरशात लाल किंवा तपकिरी रंगाची फ्रेम लावली असेल तर हे दक्षिण दिशेच्या ऊर्जेशी सुसंगत असते. रात्रीच्या वेळी तो आरसा कधीही उघडा ठेवू नका. आरशात घराच्या मुख्य दरवाजा आणि तिजोरी दिसणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास दक्षिण भिंतीवरील आरसा त्वरित काढून टाका आणि तो उत्तर किंवा पूर्व भिंतीला लावावा. तर तुम्हाला काही दिवसातच सकारात्मक बदल घडून येताना दिसतील. घरात लावलेला आरसा हा वेड्यावाकड्या आकाराचा नसावा, तो गोल किंवा अंडाकृती आकाराचा असावा. आरशामध्ये स्पष्ट चेहरा दिसत नसेल असा आरसा घरात चुकूनही ठेवू नका. ज्या आरशामध्ये आपली प्रतिमा म्हणजे आपले प्रतिबिंब वेगळे दिसत असेल तर असा आरसा सुद्धा वापरणे शुभ मानले जात नाही. आरशात आपली प्रतिमा वेगळी दिसत असेल किंवा आरशाचा रंग उडालेला असेल असा आरसा चुकूनही वापरू नका. घरात आरसा फुटलेला किंवा तडा गेलेला आहे आणि तसाच तुम्ही वापरत असाल तर घरात दरिद्रतेला आमंत्रण दिल्यासारखे आहे. यामुळे घरात गरिबी व दरिद्रता म्हणजे निगेटिव्ह एनर्जी वाढू लागते. यामुळे घरातील सुखशांती नष्टसुद्धा होते. तर मंडळी, बेडरूममध्ये जर तुम्ही आरसा लावलेला असेल आणि तो बेडच्या समोरासमोर असेल तर हे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अत्यंत चुकीचे मानले जाते. यामुळे पती पत्नीमध्ये वादविवाद होऊ लागतात. बेडरूममध्ये तुम्ही आरसा लावलेला आहे आणि बेडवर बसलेलं जर आरशात दिसत असेल तरीसुद्धा दोष निर्माण होतो आणि यावर पर्याय म्हणून आरशासमोर पडदा लावून घ्यावा, म्हणजे दोष लागणार नाही. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशेला सुद्धा आरसा लावणे अशुभ मानले जाते. मुख्य दरवाजा उघडताच समोर आरसा असेल तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा परिवर्तित होऊन पुन्हा बाहेर जाते. यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही. म्हणून मुख्य दरवाजाच्या समोरासमोर आरसा चुकूनही लावू नका. 2 आरसे कधीच समोरासमोर लावू नका. यामुळे एक प्रकारची अस्वस्थ ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरातील सदस्यांना मानसिक तणाव जाणवू शकतो. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल, या सर्व दिशेंना आपण आरसा लावू शकत नाही, तर मग आपण आरसा कोणत्या दिशेला लावू शकतो? तर आरसा
पूर्व दिशेला लावणे सर्वात शुभ मानले जाते. पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. ज्या दिशेला सूर्याचा उदय होतो ही दिशा अतिशय उत्तम मानली जाते. ज्या अर्थी आपण आरशात बघतो तेव्हा आपल्या समोरची दिशा पूर्व असणं फार गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्या घरात उत्साह, ऊर्जा आणि उल्हास आणि घरातील लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा दिसून येते. म्हणून पूर्व दिशेला आरसा लावणे अतिशय उत्तम मानले जाते. त्याचबरोबर उत्तर दिशेला म्हणजे उत्तर भिंतीला आरसा लावणे सुद्धा शुभ मानले जाते. कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी यांची मानली जाते. या दिशेला लावलेला आरसा आपणास लक्ष्मीची प्राप्ती करून देतो. कारण आपण ज्या दिशेला पाहतो ती दिशा फार महत्त्वाची असते. आपण आरसा लावलेला आहे, आरशात तुम्ही बघत आहात आणि तुमच्या समोरची दिशा उत्तर आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा आरसा तुम्हास फळ देऊन जातो. म्हणून या दोनच दिशेला तुम्ही आरसा लावू शकता. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.